चला. हो हो बाबा, हे काय करताय? चला लवकर उठा. नाही, आता नाही प्राण पाया शरीरात. हो थोड्यासाठी गडबड करा, थोडं पुढे चालत गेलो की निसटल्या जमा आहे. चला उठा लवकर. नाही, आता नाहीये प्राण पाया शरीरात. अहो अशाने सापडू आपण सैनिकांना. चला उठा. नाही रे अवजी, आता तेवढं बळ नाहीये. आता नाही सहन होत रे ही धावपळ. अहो अशाने सापडू आपण सैनिकांना. चला उठा लवकर. खरं सांगू अवजी बाळा, मला हे पळणं ना पटतच नाही रे. माझं तर मन रायगडाकडे धाव घेते. अवजी बाळा, चल आपण परत फिरू, रायगडी जाऊ, शंभूराजांच्या पाया पडू, माफी मागू, नाक घासू. अरे शंभूराजे आपल्याला माफ करतील. माफ? अहो भ्रमात आहात तुम्ही. भ्रमात होतो. अनाजी पंतांनी माझ्या मनात भ्रम तयार केला होता. आता भ्रमातनं भानावर आलोय. अजिबा चल रायगडी चल. काय बरं वाईट व्हायचं ते तिकडेच होऊ दे. चल. बरं का होणार? वाईट होणार? अहो ते का सोडतील का आपल्याला? तुमच्यामुळे माझा जीव जायचा फुकट. चला लवकर उठा. माझ्यावर विश्वास ठेव पोरा. अहो चला उठा लवकर. थोडं पुढे चालत गेलो की जीव वाचेल आपला आणि अनाजी पंत काहीतरी योजना आखतीलच. पण आता इथे त्यांच्या हाती सापडायचं नाही. चला उठा लवकर. नको रे, हे बघ ना पायाला फोड आलेत. अहो ते फोड नका दाखव. चला उठा. चल ना रायगडी परत जाऊ. चल ना. अहो कशाला मरणाच्या दाढेत घालताय मला? चला लवकर गपचिप. आणि आणि हा रायगडाचा सारखा पुळका काय येतोय तुम्हाला? अहो अशानं सापडू आपण त्यांना. चला उठा लवकर. अरे नको नको, वाटल्यास तू जा पुढे. मी जाऊ? तू जा पुढे, मी येतो माघारी. जा. तसं करू. मी जातो पण तुम्ही या. हो मी येतो. जा नाही तर पकडला जाशील. जा. काळजी घ्या. अवजी बाळा, अरे दौतातील शाही संपल्यावर लेखणीने थांबायचं असतं. एवढं मला कळलंय रे. राजे, आपण काही घेतलं नाही, काही खाल्लं नाही. दूध घ्या. दूध घ्या बरं दूध. राणीसाहेब, आजवर तुम्ही दूध घेऊन आलात की दुधावर साईचा पापुद्रा जमा झालाय का ते बघायचो, आणि मग तुम्ही अलगदपणे तो पापुद्रा दूर करून दूध द्यायचं. आता दूधच नसलंय तर कसं प्यावं आम्ही? नाही राणीसाहेब, दूधच नाही तर पाणी सुद्धा पिण्याची इच्छा नाही आमची. राजे शांत व्हा. छत्रपतींनी असा संयम सोडू नये. राणीसाहेब, खरं सांगायचं तर अजूनही या गोष्टींवर विश्वास बसत नाहीये आमचा. आमचाही नाही बसत. आम्ही तर सावरलोही नाही. धरणीकंप झाल्यासारखं वाटतंय आम्हाला. आणि या कृष्ण कृत्याच्या काळडोहात बाळाजी पंतांसारख्या निष्ठावंतांनी उडी घ्यावी याचं नवल वाटतं. नवल म्हणजे? राजे अहो, बाळाजी पंत असं काही वागतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं आम्हाला. येसू बाळाजी पंतांनी असं करायला नको होतं. का असं वागले असते? कसला मोह झाला, कसली भुरळ पडली. मृगजळाच्या पाण्यावर अशी कुठली आमराई फुलवायला निघाले होते, कुठलं पीक घेणार होते? हे सगळं करण्यापूर्वी किमान त्यांनी खंडो बल्लाळचा तरी विचार करायला हवा होता. स्वामीनिष्ठ खंडोजीवर काय प्रसंग गुदरला असेल. खरंच राजे, मोठी घालमेल झाली असेल त्यांची. होय राणीसाहेब, आणि ती घालमेल सुद्धा साधी सुधी नसणार. कारण खंडोजी सावली सारखा आमच्या सोबत राहतो, दिवस रात्र आमची सेवा करतो, निष्ठावंत म्हणून लौकिक मिळवतो.
पन्हाळ्यातच नाही तर पन्हाळ्यात आमच्यावर जो जाहिरात झाला, अन्नात विष मिसळलं, त्यातून ज्यांच्यामुळं आम्ही वाचलो त्यांच्यापैकी खंडोजी एक. त्याचेच वडील बाळाजी पंत मात्र आमचा सर्वनाश करू पाहणाऱ्यांच्या टोळीत सामील झाले. आणि आता तर आम्हाला समजतंय की खंडोजी आपल्या जन्मदात्याला पकडण्यासाठी त्याच्या मागावर आहे. पण राजे, खंडोजी त्यांच्या वडिलांना पकडू शकतील? महाराज खंडोबाला गडावर पोहोचलेत. कुठे? सदरेकडे गेलेत. त्यांचे वडील बाळाजी पंत आणि त्यांचा भाऊ आवजी पंत यांना गिरफ्तार केले. गिरफ्तार केलं? आम्ही आलो सदरेवर. आम्ही येताच त्यांना आमच्या समोर हजर करा म्हणावं. जी महाराज. बाळाजी पंत, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आम्हाला. चुकलात, साफ चुकलात. दादा, काय झालं सोमा? दादा, आवाज ऐकला दादा? कोणीतरी पळत येत आहे. आपल्याकडे मावळे. आले सोमा. हं? अरे आता काय करायचं? दादा, तुम्ही काही काळजी करू नका. मी यांना यमसदनी पाठवतो. तुम्ही निघावं. अरे पण एकटाच? दादा, मी तुमच्याकरता भाजीप्रभू होऊन ही खिंड लढवीन. तुम्ही काळजी करू नका. निघा. अरे पण सोमा. दादा, दादा, मी तुमच्या पुढे हात जोडतो. तुम्ही निघा, नंतर आपण भेटूया. हरा हरा थांबा. कविराज, सगळ्या गोष्टी आमच्या हुकमाप्रमाणे घडतायत ना? जी राजन. कोणतीही कुचराई चालणार नाही असे आदेश द्या सगळ्यांना. दिलेत राजन. महाराज, बोला. गुन्हेगारांना कैद करून गडावर आणले. आपल्या समोर पेश करण्याची परवानगी द्यावी. खंडोजी, इजाजत द्यावी आपल्या समोर पेश करण्याची. महाराज,
इजाजत. एका पितुराला सोडणार नाही. शंभू राजांना धडा शिकवणारच. बसलो की बसलोच. चला आता हत्ती गेलाय ना शेपूट राहिलंय. हत्तीत गेलो सिद्धीच्या की मग भीती नाही. उठा. सोमा असता तर हात दिला असता, म्हणाला असता उठ दादा. सोमा सोमा नाही, मावळा आहे शंभू राजांचा. खबरदार कोणी पुढे याल तर. ठाऊक आहे ना मी कोण आहे? अनाजी पंत म्हणतात मला. महाराजांचा सुरनीस आहे मी. हात लावाल तर कोणाचीही खैर केली जाणार नाही. पकडा अनाजी पंतांना. ती मोठी चूक कराल. मला जाऊ द्या. उलट मीच तुम्हाला 100 सोन्याच्या मोहरा देईन. तुमच्या 7 पिढ्या बसून खातील याची तजवीज करेन. बोला काय मंजूर आहे? चाकरी का मालकी? थोडा रस्ता याद राखा. पुढे याल तर अनाजी पंत सापडले.
रयतेला आमच्या हृदयातली खंत ऐकू जाणार नाही, पण कारभाऱ्यांचे हंबरडे आक्रोश मात्र ऐकू जातील. आणि म्हणूनच आम्हाला वाटतं की या कारभाऱ्यांचा निवाडा व्हावा. दिरंगाई होईल राजन. होईल, दिरंगाई होईल कविराज, पण निवाडा झाला तरच कारस्थानांचे कारनामे रयतेला कळतील, कळावेत. कविराज, म्हणूनच आम्हाला वाटतं जे व्हायचं असेल ते जनता जनार्दना समोर व्हावं. कारण आमच्या नावानं इतिहासाची पानं मलिन झालेली नको आहेत आम्हाला. शिवपुत्र आहोत आम्ही. हे असे मजकूर आमची बदनामी तर करतीलच, परंतु सूर्यापोटी शनिचर जन्माला आला म्हणून छत्रपतींची सुद्धा बदनामी करतील. एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या, शस्त्राची धार फार काळ टिकत नाही, शास्त्र मात्र शतकानुशतक टिकतं, चालतं, जनमानसात रुजतं. शास्त्रातल्या या अशा मजकुरांनी इतिहासाची पानं मलिन होतात, खराब होतात, आणि ती दुरुस्त करणं केवळ अशक्य. म्हणूनच आमची प्रतिमा शीघ्रकोपी, संतापी अशी होण्यापेक्षा संयमी, न्यायी व्हावी. राजा, असं करायची कोणाची हिंमत? रायप्पा, कविराज, खरं सांगायचं तर आम्हाला सुद्धा उबग आलाय आता या सगळ्या गोष्टींचा. उधाणलेल्या समुद्रात शीड फाटलेल्या आणि नांगर तुटलेल्या गलबतासारखं किती काळ हेलकावे खात राहावं आम्ही. आता बस, आता आम्हाला हे सगळं थांबवायचं आहे. आमच्या विरोधात होणाऱ्या कारस्थानांना आम्ही रायगडाच्या पायाखाली गाडणार आहोत. आमच्या मनुष्य निर्मित दुर्दैवाला रोखणार आहोत. पितुरेचा हा अध्याय कायमचा संपवणार आहोत, आणि तेही स्वराज्याच्या रयते समोर, रयतेला साक्षी ठेवून, न्यायाचा उचित सन्मान ठेवून आणि कारभाऱ्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून देऊन. म्हणजे उद्या तोफेच्या तोंडी जाताना किंवा हत्तीच्या पायाखाली चिरडले जात असताना त्यांच्या तोंडून आमच्याबद्दलचे शाप निघणार नाही. आणि म्हणून हा निवाडा, आणि हा निवाडा शेवटचा. राजन, आम्ही सहमत आहोत. करा निवाडा. कसा करणार निवाडा? मुख्य आरोपी कुठे आहे? तो तो फरार झाला. सापडतील, अनाजी पंत नक्की सापडतील. आमची मावळी पथकं तेवढी तरबेज आहेत, आणि आमचा आदेश पाळण्यासाठी ते जीवाचं रान करतील आणि अनाजी पंतांना आमच्या समोर हजर करतील. ठाम विश्वास आहे आमचा. पंत, पंत ऐका, ऐका पंत, दगड्याची गाज ऐकू यायला लागली. म्हणजे आपण जवळ आलो. होय, सिद्धीच्या हद्दीत आलो आपण. आता ठरल्या ठिकाणी पोहोचणार आपण. आता आपल्याला कोणीही हात लावू शकणार नाही. बरं झालं तुम्ही मावळ्याच्या हाती लागला नाही. आताही नाही, आणि यापुढेही हाती लागणार नाही. पण काय? आपण सिद्ध्याला शरण गेलोय हे कुणाला कळता कामा नये. कुणालाच कळणार नाही, कुणाला माहिती बी पडणार नाही. पण तुला तर माहीतच आहे ना परसू. मग काय झालं? मी तुमचाच आहे. पण मी तुझा कुठे आहे रे परसू? ये मालक! मालक काय करताय? मी कुठे गेलो, कसा गेलो, कुणाकडे गेलो हे गुप्त राहील. परसू! मालक! येतो मी परसू. ऐकलं का सुनबाई? आलं असेल कानावर. कशाबद्दल? सोमाजी दत्तो सापडला. गिरफ्तार करून गडावर आणलाय त्याला. बरं झालं. आता अनाजी पंत सापडले की मग सगळ्याच गोष्टी हातात आल्या. शंभूराजांनी निवाडा करायचं ठरवलंय. निवाडा का म्हणून? आम्ही तर म्हणतो करू दे निवाडा.
अहो पण अनाजी पंत तर सापडायला हवेत ना. अनाजी पंत सापडलेच नाहीत तर मग निवाड्यात मुख्य आरोपी म्हणून कोणाला उभं करायचं? सुनबाई, सोयराबाई साहेबांना तर नाही ना? तुम्हाला कसला आशीर्वाद? निवाडा नीटपणे पार पडावा म्हणून. सुनबाई, धाकट्या मातोश्रींनीही आम्हाला आशीर्वाद द्यावा. आशीर्वाद? पण तुम्ही का आशीर्वाद मागताय? तुमच्या चिरंजीवांनी, राजांनी आमच्यावर निवाड्याची जबाबदारी टाकली. निवाडा आम्ही करणार आहोत. काय? जी मातोश्री, परंतु हा निवाडा निरक्षीर बुद्धीने करणार. म्हणजे तसा पार पडावा म्हणून आशीर्वाद द्या. आशीर्वाद? आऊसाहेबांचे संस्कार, आबासाहेबांची शिकवण, स्वराज्य हित या सर्व गोष्टींचं भान ठेवत खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची हिंमत आमच्यात यावी. कारण हा निवाडा जोखमीचा आहे. त्यात आपले आहेत, परके आहेत, लहानपणापासून बघत आलेले अनेक जण आहेत. त्यांचा न्याय करताना आमच्यातील भावना, आपलेपणाच्या भावना उफाळून येऊ नयेत. तटस्थपणा हा रायगडाच्या बुरुजासारखा भक्कम राहावा, यासाठी आपला आशीर्वाद हवा आहे. कविराज, राजे येतीलच ना एवढ्यात? होय, राजन येतील आणि मग दरबारास आरंभ होईल. कारभारांना बोलवून घ्या तातडीने. रायप्पा जी. आरोपी असणाऱ्या सर्व कारभाऱ्यांना दरबारात पेश करा. जी. सगळी कारभारी बाहेर आहेत, घेऊन येतो त्यास. मी तुम्हाला सांगतो, ऐन वेळी दादा येईल आणि आपल्याला इथून सुखरूप घेऊन जाईल बघा. मलाही असंच वाटतं. पण तेव्हा शक्य आहे का हे? अहो दादा येतो. भलत्याच अपेक्षा धरू नका, कळेल तुम्हाला. हा, पण दादा अजून जर सापडला नसेल तर निसटला म्हणून समजा. हे खरं. निसटणार. आणि हो, मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे करा. मगाशी कोठडीत बोललो तसं जर तुम्ही केलं तर आपण अबदार सुटणार, हे नक्की. घडू दे देवा, असाच काहीतरी चमत्कार घडू दे. घडणार. चला रे सगळे, चला. स्वराज्य कुलमुक्त्या महाराणी येसुबाई साहेब येत आहेत. हो, सावधान,
सावधान सावधान। दरबार सुरू झाला असेल, आता काय होईल, काय करावं? आम्ही एवढा आटापिटा केला, परंतु सुनबाई निवाडा करणार, आणि आता तर त्यांच्या डोळ्यातील विकार स्पष्ट दिसतो आहे। या धर्मपंडितांचा थेट पैठण पीठाशी संबंध आहे। न्यायदानाच्या या प्रक्रियेत कोणतीही धार्मिक बाब अडचणीची ठरते आहे असं वाटल्यास धर्मपंडितांशी सुद्धा चर्चा करण्यात येईल। उद्या दिल्या जाणाऱ्या न्याय निकालावर भविष्यात कोणालाही बोट ठेवता येऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे। त्याचबरोबर या कारस्थानात सामील असलेल्या गुन्हेगारांच्या कुटुंब कबिल्यालाही आम्ही दरबारात बोलावला। कदाचित उद्या गुन्हा सिद्ध झाल्यानंतर या कुटुंब कबिल्याला सुद्धा तोफेच्या भांड्यासमोर उभं करण्यात येईल। आमचा उद्देश एवढाच आहे की स्वराज्यद्रोहाची ही विषवल्ली स्वराज्यात पसरण्यापूर्वीच आम्हाला ती मुळासकट उखडून फेकायची आहे। यापुढे स्वराज्यद्रोहाचा विचार कुणाच्या मनाला सुद्धा शिवता कामा नये म्हणून हा न्याय निवाडा स्वराज्यातल्या तमाम रयते समोर करण्यात येत आहे। महाराज, न्याय निवाड्याच्या कामकाजास सुरुवात करण्याची परवानगी द्यावी। कामकाजास सुरुवात करण्यापूर्वी आमची न्यायपीठाला हीच विनंती असेल की आजवर राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर न्याय कुणाकडे मागायचा, अशा प्रचलित गोष्टींना आमच्या आबासाहेबांनी मोडीत काढलं। आम्ही सुद्धा मुद्दाम मारणारे किंवा मुद्दाम झोडपणारे नाही। त्यामुळे होणारा न्याय हा सुडापोटी आकसापोटी नसेल, तो सर्वांच्या समक्ष होईल। आणि एवढंच नाही तर रयतेला सुद्धा या न्यायदानाच्या प्रक्रियेत आपलं मत मांडण्याचा अधिकार असेल। प्रल्हाद पंत, जी महाराज। निवाड्याच्या कामकाजास सुरुवात करावी। महाराज, राणीसाहेब कुलमुख्त्यार, मंत्री महोदय, धर्मपंडित, रयत आणि आपल्या उपस्थितीत कामकाजास सुरुवात करतो। महाराज, माफी असावी, पण निवाडा सुरू होण्याआधी एका गोष्टीवर आक्षेप आहे आमचा। कोणता आक्षेप सोमाजी दत्तो? महाराज, आम्ही माफीचे साक्षीदार व्हायला तयार आहोत, पण या निवाड्यातील मुख्य आरोपी अनाजी पंत हजर नाहीयेत। मग निवाडा सुरू कसा होणार? हो, म्हणजे अनाजी पंत नकोत का?
तेच तर या साऱ्याचे करते करवते आहेत. महाराज, आम्ही सगळे फसलो आहोत. पण पण मुख्य आरोपी अनाजी पंत तरी हवेत हे सगळं सांगण्यासाठी. हे पहा, जर मुख्य आरोपी नसेल तर त्याच्या गैरहजेरीत त्याच्या पुढच्या आरोप्याला उभं करता येईल. तशी पद्धत आहे. परंतु अनाजी पंतांच्या पुढचा महत्वाचा आरोपी कोण? प्रल्हाद पंत? म्हणजे